हे मंडळी, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आपल्याला जायचं आहे नवीन रिक्षा घ्यायला शोरूममध्ये. तर आता वाजले आहेत 8:30 वाजलेले आहेत आणि एवढ्या लवकर तर शोरूम काय ओपन होत नाही. त्यामुळे आपण आता आपली खुशी जी आहे, खुशीला पुसलेला आहे आणि वाला कपडा करून परत एकदा खुशीला पुसायचं आहे. आणि आपल्याला अगोदर थोडेसे भाडे मारायचे आहेत. तर मी आता खुशीला जे आहे ना, एकदम मस्त छानपैकी असं पुसून घेतो. खुशी म्हणजे कोणी आहे? आपली रिक्षा. आपल्या रिक्षाचं नाव आहे खुशी. तर चला मग मी पुसून घेतो आणि मग ऑन ड्युटी येऊयात आणि थोडेफार भाडे मारूयात. 11 वाजेपर्यंत, 11 वाजता शोरूम ओपन होणार आहे. मग 11 वाजता शोरूमला जाऊयात. तर मी आता खुशीला पुसून घेतो. MH05 व्लॉग चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका. तो दोस्तों देख सकते हो, अपनी खुशी एकदम चकाचक फ्रेश हो गई है. अब अपन निकलते इधर से और सबसे पहले हम आते हैं उबेर पे ऑन ड्यूटी. बाद में चले जाते हैं हम रैपिडो. रैपिडो को ऑन करते हैं. रैपिडो को भी ऑन ड्यूटी आते हैं. ओला के ओला पे तो कोई मतलब ही नहीं है जाके, क्योंकि ओला पे भाड़ा बचता है मगर मिलता नहीं है. यहीं पे अपन अभी थोड़ा 10-11 नहीं 11 11:30 बजे तक भाड़ा मार देते हैं अपने, कुछ पैसा कमा लेते हैं. बाद में चलते हैं डायरेक्ट शोरूम. तो अपन इधर से चलते हैं कुछ अच्छी लोकेशन पे, जहाँ से अपन को भाड़ा मिलेगा. उस लोकेशन पे जाते हैं, जो है तुरंत भाड़ा मिल जाए और अपने थोड़े पार पैसे हो जाए, कुछ कमाई हो जाए 11 साढ़े 11 बजे तक. तो चलो, अभी किधर गई अपनी की? खुशी की अभी निकले. ये हम इसको करेंगे स्टार्ट. ये हो गई है पेट्रोल पे. पेट्रोल भी खत्म होने आ गया है गाइस. चला मंडळी, येताच रॅपिडोला बुकिंग घेतली आहे डोंबिवली स्टेशनची. चला मग काय, निघूया आता डोंबिवली स्टेशनला. हे बघू शकता मंडळी, बजाज शोरूम. तर मंडळी, आता वाजलेले 11:15 आणि आपण आता शोरूम मध्ये आहोत, बजाज रिक्षाच्या शोरूम मध्ये. तर केले आपण खर्च पाणी पुरते पैसे केलेले आहेत. ओके. आणि आता आपण आलेलो इथे शोरूमला नवीन रिक्षा घ्यायला. तर गोडाऊनला जायला लागेल, कारण रिक्षा चॉईस करण्यासाठी तिकडे गोडाऊनला जायला लागेल, कारण तिकडे स्टॉक आहे. तर सध्या मी नवीन रिक्षामध्येच आहे, जे की मॉडिफाय केलेली आहे, अशा प्रकारे बघू शकता. तर मंडळी, रिक्षा चॉईस केलेली आहे आणि आम्ही आता बसलेलो इथं शोरूममध्ये. तर रिक्षा चॉईस करताना तो व्हिडिओ बनवू शकलो नाही आपण काही कारणामुळे, तर तुम्हाला दाखवेल थोड्या वेळानंतर रिक्षा. तर रिक्षाची जी किंमत आहे ती 2,000ने वाढली आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, रिक्षाची किंमत जी होती ती 2,48,815 समथिंग अशी काहीतरी होती. आणि आता जी आहे ती रिक्षाची किंमत मित्रांनो, आता बघायला गेलं तर रिक्षाची किंमत जी आहे मित्रांनो, कॅशमध्ये ऑन रोड प्राईस जी आहे ती 2,49,962 रुपये इतकी आहे. आणि थोडासा फरक झालेला आहे, थोडीशी किंमत वाढलेली आहे अगोदरच्या पेक्षा. तर आपण रिक्षा चॉईस केलेला आहे, बाहेर आहे रिक्षा. तर आपण तिचं मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळानंतर. तर ही जी रिक्षा आहे ती कॅशमध्ये घेतलेली आहे, बघू शकता यांना. त्यांनी रिक्षा घेतलेली आहे. नाव सांगा तुमचं? माझं नाव हेमंत चिंदरकर. हेमंत सरांनी नवीन रिक्षा घेतलेली आहे, ते पण कॅशमध्ये. RTGS केलेले 2 दिवसापूर्वी इकडे. किती? 2,40,000 ना? 2,40,000 RTGS केलं आणि वरची जी अमाऊंट आहे 9,962 रुपये, ती आता कॅशमध्ये पे केली. आणि आता गेट पास होत आहे तयार. तर गेट पास झाल्यानंतर आपल्याला रिक्षा घेऊन जायचं आहे. ऑल फिटिंग बॉक्स त्याच्यात काय काय? ऑल फिटिंग बॉक्स आहे, याच्यामध्ये काय काय बघूया. त्या बॉक्स मध्ये सर्व चेक करून घ्या बाबा मित्रांनो सामान. हे दोन्ही बाजूचे आरसे, दोन्ही बाजूचे मिरर, दोन्ही बाजू मागचे सिंगल लाईटी, सिंगल लाईट, वायपर मशीन, मरगाड लब्बर, मरगाड लब्बर, हे काच लब्बर, साइड प्लग, हे साइड प्लग, हे पाण्याची बॉटल, आणि हे काय? हे लब्बर, अच्छे रबर, हे नंबर प्लेट, नंबर प्लेटचे होल्डर. हे मागचे मरगाडचे रॉड, आणि हे दोन सिग्नल आहे. हे आणि हे वायपर मशीन, वायपर मशीन. ओके, याच्यात नट बोल्ट हे याच्यामध्ये. ठीक आहे, ऑल फिटिंगचं सामान झालं आता. मरगाड, 2 मरगाड. 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 2 मरगाड.
हे मरगाड झाले दोन्ही बाजूचे 2 मरगाड. साईन केली हा. हा ओके. हे wood. हा हे हुड आहे मित्रांनो बघू शकता आणि फ्रेम आहे. फ्रेम पण यात आहे. हुड आला. Fire बाटला. हो यो. हा? फायर बाटला. तो फायर बाटला. स्टँड बीट सहित. हा विथ स्टँड आहे फायर बाटला. चला आता याच्यामध्ये काय हे सांगितलं का याच्यात काय हे डॅशबोर्ड. डॅशबोर्ड फिटिंग हा. पार्ट. डॅशबोर्डचे पार्ट आहे त्यामध्ये सर्व पूर्ण टोटल डॅशबोर्डचे. हो. हा डॅशबोर्डचे पार्ट यामध्ये. हे पाना बिना जॅक पाना. हा चला हे पानं वगैरे आणि हे डोअर साईडचे दोन्ही पण. हे मरगाड मागचं बंपर. हे मागचे बंपर. हा हे मधला रॉड. हा आणि हे रॉड आतमधली छत्री. ही छत्री काट्या बाईकच्या अशा प्रकारे हे सर्व सामान आपण चेक केलेलं आहे. आता हे व्यवस्थितरित्या आम्हाला पॅक करून द्या म्हणजे आम्ही सुरळीतपणे तिथपर्यंत जाऊ शकू. ओके काय विषय नाही. मीटर कुठे मीटर आणलं का. हा हे मीटर पण इथेच आहे. सर्व गोष्टी घेतलेल्या आहे. आता पॅक वगैरे करू रिक्षा एकदम पॅक मध्ये करून देत आहे मामा. टेन्शन आहे आपल्याला काय. आलेलं नाही पाहिजे पडायला नाही पाहिजे रस्त्याने. तर मंडळी बघू शकता अशा प्रकारे आपण रिक्षा जी आहे ती रिक्षा चॉईस केलेली आहे आणि आता आपण जातोय रिक्षाचं फिटिंग करण्यासाठी. भिवंडीला आपल्या ज्या ठिकाणी आपण सर्व रिक्षाच्या फिटिंग केल्या आहे तिकडेच आपण ही रिक्षा देखील घेऊन जात आहोत फिटिंग करण्यासाठी. तर ही रिक्षा चॉईस केलेली आहे आपण. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आहे ही रिक्षा बजाज कंपनीची BS6 आणि यामध्ये जे आहे जे हे एक साईडची बॅटरी आहे आणि हे जे टायर जे आहेत ते टायर काही कामाचे नाही आहेत. बघू शकता ज्या कंपनीचे डुप्लिकेट टायर आपल्याला या रिक्षाला मिळालेले आहेत. असं काय करणार आहे. नवीन रिक्षा घेतल्यानंतर सर्व्हिसिंगचे बघायला गेलं तर मित्रांनो 3 सर्व्हिसिंग फ्री आहेत. त्यामध्ये पहिली सर्व्हिसिंग जी आहे मित्रांनो 1000 किलोमीटर ते 1500 किलोमीटर आपली रिक्षा चालली ती लगेच आपल्याला पहिली सर्व्हिसिंग करून घ्यायची आहे आणि दुसरी सर्व्हिसिंग जी आहे ती 5000 किलोमीटर ते 5500 किलोमीटर इतकी आपली गाडी चालली तर तेव्हा लगेच आपल्याला दुसरी सर्व्हिसिंग करून घ्यायची आहे. आणि तिसरी जी सर्व्हिसिंग जी आहे जी फ्रीमध्ये असं 3 फ्रीमध्ये सर्व्हिसिंग आहेत आणि तिसरी सर्व्हिसिंग जी आहे ती 10000 किलोमीटर ते 15000 किलोमीटरच्या आतमध्ये आपल्याला तिसरी सर्व्हिसिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. फायनली मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आता शोरूम वरनं डायरेक्ट आलेलो आपण इथे रिक्षाची फिटिंग करण्यासाठी. विचार तर फुल म्हणजे आपल्याला हुड अस्तरचं काम करायचं होतं प्रॉपर पण कॅन्सल केलेलं आपण. साधं सिंपल फक्त सध्या रिक्षा बनवायचं आहे सिंपल एकदम नॉर्मल. फक्त जी कंपनी हुड देते तोच हुड लावायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे आपल्या पाठीमागे आपल्या रिक्षाचं जे काम आहे ते फिटिंगचं काम चालू झालेलं आहे. आणि बघू शकता अशा प्रकारे आता सामान वगैरे रिक्षातलं काढलेले आणि आता फिटिंग वगैरे करायला चालू आहे. तर आपल्याला या रिक्षाला बघू शकता आपल्याला फक्त नॉर्मल हुड कंपनीने जो हुड दिलेला आहे तोच हुड करायचा आणि बाकी आपली फिटिंग आहे ती नॉर्मल फिटिंग. तिथे आता ही रिक्षाचं सर्व फिटिंग वगैरे आहे ते सर्व पार्ट जे आहे ते सर्व पार्ट फिट वगैरे करून इथे बघू शकते इकडे लगेच हुड फिटिंग करून घ्यायचा है. तो दोस्तों अभी इनको बता दिया है अपने गाड़ी को क्या करने का है क्योंकि मुझे अभी इधर से निकलने का है. तो इनको बता दिया अपना गाड़ी को क्या क्या करने का है. बता दिया ना भाई अमरजीत भाई. हाँ भाई बता दिए एकदम ठीक से कर दोगे ना. सब बढ़िया कर देंगे. हाँ बस एक नंबर कर दो और उनको हाँ, फ्री कर दो. हम अभी जा रहे हैं थोड़ा बाहर. हाँ ठीक है. क्या सेठ मिलते हैं जल्दी. हाँ क्या रंजीते चल भाई मैं निकलता हूँ भाई मैं. अभी ये गाड़ी है उसका ठीक से काम कर देना. ठीक है मैं अभी जा रहा हूँ. देख तेरे भरोसे गाड़ी छोड़ रहा हूँ मैं इधर. ये देखो विनोद सेठ से ही बात हो गई अपना पूरा. इनको बता दिया आपने फिटिंग वगैरह कर देंगे सभी बोला है. अभी मुझे जाने का है ना सब मैं निकल रहा हूँ अभी फिटिंग विटिंग करके उनसे अच्छे से फिटिंग वगैरह करके दे दो और अपना गाड़ी वो अच्छे से बना के दे दो उनको. वो सेठ से भी बात किया है मैंने वो हुडास्तर का. तो अभी मैं निकलता हूँ चलो आता हूँ मिलते बाद में चलो. तर चला मित्रांनो आता निघूया इकडनं. आपल्याला जायचं आपली खुशी तिकडे लावलेली आहे बघू शकता आपली रिक्षा तिकडे लावलेली आहे. आता आपण निघूया तिकडनं. आपल्याला जरा आपल्या रिक्षाची सर्व्हिसिंग वगैरे करायची आहे. बरंचसं काम पेंडिंग आहे. कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा. तर लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये.